जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 280. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलयाची प्रार्थना प्रभुचरणी करणं म्हणजेच माझ्या चित्ताला तुम्हीच अखंड व्यापून राहावं अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करणं आहे. मी माझ्या ताकदीनं अखंड अनुसंधान सांभाळू शकत नाही. त्या माझ्या प्रयत्नाला तुमच्या कृपेची जोड द्यावी अशी अजिजी भक्त भगवतचरणी करताना दिसतात. भक्त म्हणजेच लीनता, भक्त म्हणजेच दैन्य मनाची स्थिती. भक्त तोच ज्याला प्रभू चरणांशिवाय, प्रभू सेवेशिवाय इतर कसलीही आस उरलेली नाही. म्हणूनच भक्ती या शब्दाचा अर्थ करताना अनेक संत केवळ भगवत प्रेम असा त्याचा अर्थ करत नाहीत. प्रेमानं सेवा करणं म्हणजे भक्ती म्हणतात. म्हणजे हा सेवाभाव त्या भक्तीमध्ये अनुस्यूत असतो. सेवा करायला मिळणं म्हणजे भक्ती फलीभूत होणं असं संत समजतात. भगवत सेवा काया वाचा मनानं अखंड करायला मिळणं आणि त्याही पलीकडे जाऊन अखंड त्या सेवाभावामध्ये राहता येणं हे भक्ताच्या आयुष्याचं इतिकर्तव्य असतं. आणि त्या सेवेचा परमोत्कर्ष म्हणजे भगवंताचं नाम जपणं म्हणतात महाराज. महाराजांनी नामसेवेला सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. महाराज म्हणतातच की माझी देहाची सेवा करणं म्हणजे सेवा नव्हे, पण जे मी सांगितलं आहे तसं करणं म्हणजे माझी सेवा आहे. गुरु को मानो पर पहिले गुरु की मानो असं आम्हाला संत सांगतात. अगोदर गुरूंचं ऐका तरच तुम्ही गुरूंना मानताय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे भगवत चरण हे ज्यांच्या आयुष्याचं साध्य झालेलं आहे, ध्येय निश्चिती झालेली आहे, त्यांना साहजिकच हे संत ग्रंथ जे आहेत ते त्या मार्गावरचे, ज्याला आपण डिक्शनरीज म्हणतो किंवा वाटाडे म्हणतो, पथप्रदर्शक म्हणतो, अशा अर्थानं त्याचा उपयोग हे भक्त आणि साधक करून घेताना दिसतात. आपल्याला माहीत असेल भाऊसाहेबांना जेव्हा महाराजांनी एक पोथी वाचायला सांगितली होती, नाथ भागवत होतं मला वाटतं, आणि ते वाचताना जिथं हा उल्लेख आला की गुरु आज्ञे परता धर्म नाही, तिथं भाऊसाहेब म्हणाले पुरे झाली पोथी, आता ह्याच्या पुढे काही समजून घ्यायला उरलंच नाही. जे महाराजांनी सांगितलं ते केलं, या पलीकडे जर परमार्थच नाही तर इतर वाचून समजून घेऊन करायचं काय. याला भक्त म्हणतात, याला अनन्यता म्हणतात, याला गुरु आज्ञा पालना पलीकडे काही न बघण्याची इच्छा म्हणतात. महाराज आमचे म्हणतातच की जर गुरुनी सांगितलं 100 पावलावर खजिना आहे, तर गुरु आज्ञा पालन करायचे म्हणून अतिउत्साहानं तो 200 पावलं चालला तर खजिना मिळेल का. तसं गुरूंनी जे सांगितलं आणि जेवढं सांगितलं तेवढंच करणं म्हणजे अनन्य भक्ती. आणि ही अनन्य भक्ती ज्यांमध्ये ठासून भरलेली आहे असं स्वतः प्रभूंनी सांगितलं. भक्ती म्हणजे काय, ज्याचं मन भगवंताशी एकरूप झालं आहे तो भक्त. आणि भगवंत म्हणतात काकभुशुंडींनी मला खरं ओळखलं, शिवशंभो, माझी गिरिजाऊ आणि काकभुशुंडी अशी 3 नावं श्रीरामांनी सुंदरकांडात घेतली आहेत. आपण बघितलं की या तिघांनी मला ओळखलं आहे.
त्यामुळे या काकभुशुंडींच्या चरित्राला, त्यांनी सांगितलेल्या कथेला, त्यांना श्रीरामांनी निमित्त करून आम्हाला दिलेल्या उपदेशाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि म्हणून ह्या उत्तरकांडाला अनेकदा काकभुशुंडी रामायण असंही म्हटलं जातं. त्यामुळे हा जो उपदेशात्मक गाभा आहे ह्या उत्तरकांडाचा, तेच खरंच रामायणाचं सार आहे म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण त्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामायणामधून काय बोध घ्यायचा हे लपलेलं आहे. आणि ते ज्यानं आत्मसात केलं त्याला खऱ्या अर्थानं ह्या ग्रंथाचं वाचनं, पठणं, चिंतनं, मननं फल मिळालं असं म्हणता येईल. म्हणजे जी फलश्रुती देतात ना कोणताही ग्रंथ समाप्तीनंतर, हे उत्तरकांड संबंध आणि त्यातल्या त्यात काकभुशुंडींचं चरित्र हीच खरं फलश्रुती म्हणावी लागेल रामायणाची. इतकं त्याचं महत्त्व आहे. त्यामुळे आपण बघतोय की काकभुशुंडींनी आम्हाला एक मोठं स्टेटमेंट दिलं की ज्या क्षणाला श्रीरामांनी मला माझं म्हटलं त्या क्षणी माझी जी माया व्यापून होती ती नाहीशी झाली. म्हणजे ज्या क्षणी सद्गुरूंनी माझं म्हणलं त्या क्षणी मायेशी माझा संबंध संपला, हे शिष्यानं समजलं पाहिजे. हे आम्हाला काकभुशुंडींनी सांगितलं. आणि आता गरुडाला काकभुशुंडी स्वतःचा अनुभव, निज अनुभव सांगतायत. प्रभूंनी निज सिद्धांत सांगितला मागच्या भागामध्ये, नाही का? आणि आता काकभुशुंडी निज अनुभव सांगतायत. हा भक्ताचा अनुभव आहे. त्यामुळे ह्याला प्रभूंच्या निजसिद्धांता इतकंच महत्त्व आहे. त्यामुळे फार सुंदर भाग आहे तो तुलसीदास सांगतायत, तो आपण बघूया. म्हणाले, निज अनुभव बकहाऊ खगेसा, बिनु हरि भजनन जाहि कलेसा, राम कृपा बिनु सुनु खगराई, जानी न जाई राम प्रभुताई. हे गरुडा, आता मी तुला माझा निज अनुभव, माझा वैयक्तिक अनुभव सांगतो बरं का. काय महत्त्व आहे पहा याला. म्हणजे ह्या केवळ 2 शब्दांमध्येच जीव ओवाळून टाकावासा वाटतो. काकभुशुंडींचा निज अनुभव. ज्या वेळेला हे मोठे भक्त श्रेष्ठ असतात ते एकतर खूप सहजासहजी आपला अनुभव शेअर करत नसतात आणि ज्या वेळेला ते तो शेअर करतात आमच्यासारख्यांसोबत, त्या वेळेला त्याचं महत्त्व जाणून न घेता येणं या इतकं दुर्दैव नाही. त्यामुळे खरंच हा भाग खूप मनापासून श्रवण करावा आणि आत्मसात करावा, असंच एकंदर इथे निज अनुभव या शब्दातून तुलसीदासांना आम्हाला सुचवायचं आहे. त्यामुळे म्हणतायत की हे गरुडा, मी सांगतो तुला की भगवंताच्या भजनाशिवाय, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, आपण बघितलं जिथं जिथं भजन शब्द आहे त्याचा अर्थ नामस्मरण, भगवंतांच्या नामस्मरणाशिवाय क्लेश दूर होत नाहीत. म्हणजे जे त्रिविध ताप सांगितले गेले ते दूर होत नाहीत. आणि तसंच राम कृपा बिनु सुनु खगराई, जानी न जाई राम प्रभुताई. श्रीरामांच्या कृपेशिवाय श्रीरामांची महती जाणता येत नाही. हे समजणं म्हणजे भक्तपण आहे. आम्ही आमच्या बुद्धीनं सद्गुरूंची, संतांची, भगवंतांची महती जाणून घेऊ शकत नाही. आणि जरी जाणता आली तरी त्याचे वेगवेगळे जाणीवेचे स्तर प्रगल्भ होत जातात कृपेमुळे. जसं जसं आम्ही सद्गुरू प्रदत्त साधनामध्ये राहायला लागतो तसं जसं आमचं महाराज म्हणायचे की तुम्ही जे वाचता, ग्रंथ वाचता किंवा सत्पुरुषांची प्रवचनं वाचता, त्यानंतर त्याचा अर्थ हळूहळू उलगडत जातो. ज्याची जितकी तयारी तितका अर्थ त्याला कळतो म्हणतात महाराज. तसं इथे सांगतायत की रामकृपेशिवाय श्रीरामांची महती जाणता येत नाही. जसं म्हटलं ना, भेद तेरा कोई क्या पहचाने, जो तुझसा हो वो तुझे जाने, हे रोम रोम में बसने वाले राम. तसं हा भेद म्हणजेच ती गुठ्ठी, ते रहस्य केवळ रामकृपेनंच
जाणता येऊ शकतं. आणि पुढे सांगतायत काकश्रेष्ठ म्हणाले, जाने बिनु न होई परतीती, बिनु परतीती होई नहीं प्रीति, प्रीति बिना नहीं भगति दिढ़ाई, जिमि खगपति जल कई चिकनाई. रामकृपेशिवाय त्यांची महती जाणता येत नाही. त्यांची महती जाणल्याशिवाय त्यांच्याबद्दल विश्वास दृढ होत नाही. विश्वासाशिवाय प्रेम निर्माण होत नाही. आणि ज्याप्रमाणे म्हणतायत, तेलाशिवाय केवळ पाण्यानं मातीत ओलावा टिकत नाही, त्याप्रमाणे प्रेमाशिवाय भक्ती दृढ होत नाही. पहा बरं, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खरं आमचे महाराज जे म्हणतात की अगोदर श्रद्धा पाहिजे, मग खरी भक्ती निर्माण होईल. श्रद्धा हे परमार्थाचं भांडवल आहे, असं महाराजांचं वचन आहे. पण इथे आम्हाला काकभूषुंडी सांगतायत की महती कृपेशिवाय जाणता येत नाही ना, मग अगोदरच तुम्ही भगवंतांची कृपा भाका की मला तुमच्याबद्दल तुमचा मोठेपणा, तुमची थोरवी जाणता येऊ देत, ते मानता येऊ देत. ही करुणा भाका, जी करुणाष्टकं समर्थांनी अडवली आमच्यासाठी, की तो अनुताप हृदयात जागृत झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं ती आजीजी येत नाही. आणि त्याशिवाय कृपेसाठी करुणा भागता येत नाही. आणि कृपा झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं विश्वास दृढ होत नाही म्हणतात. म्हणजे जे आम्हाला संत सांगतात ना, की एक पारमार्थिक अनुभव तुम्हाला आला, पारमार्थिक असला पाहिजे तो, शुद्ध पारमार्थिक, लौकिक अनुभव नव्हे. लौकिक अनुभव अनंत येतात या मार्गावर प्रत्येकाला. जो गुरुभक्त आहे, ज्यानं गुरूंनी दिलेलं साधन थोडं का होईना मनापासून करायचा प्रयत्न केला आहे, त्याला लौकिक अनुभव येत असतात. पण पारमार्थिक शुद्ध अनुभव, नामाच्या दृढतेचा, आतमध्ये दृष्टी वळण्याचा, भगवत सान्निध्याचा, सद्गुरू सान्निध्याचा हा अनुभव ज्याला थोडा जरी आला, जसा कालच्या भागामध्ये तुलसीदास म्हणाले की स्वप्नात सुद्धा या सुखाचा लवलेश ज्याला प्राप्त होतो तो इतर गोष्टींकडे बघू शकत नाही, तसा हा लवलेशाचा अनुभव सुद्धा ज्याला प्राप्त होतो त्याला तो विश्वास प्राप्त होतो, असं एका दृष्टीने इथे काकभूषुंडी सांगतायत. आणि विश्वासाशिवाय प्रेम निर्माण होत नाही. अगदी साहजिक आहे नाही का. म्हणजे अगोदर फेथ किंवा अगोदर ट्रस्ट म्हटलं जातं आणि मग प्रेम. विश्वासाशिवाय प्रेम असूच शकत नाही, किंवा ते असलं तर ते टिकू शकत नाही. त्यामुळे अगोदर विश्वास आणि मग प्रेम. त्यामुळे हे व्यवहारात सुद्धा खरं आहे, तर परमार्थात तर अगदीच खरं आहे, असं इथे काकभूषुंडी सांगतायत. आणि हे खरं आहे, पण आता काय सांगतायत पहा. बिनु गुर होई की ज्ञान, ज्ञान की होई विराग, बिनु गावही वेद पुराण, सुख की लाहिय हरि भगती बिनु. पण गुरु विना कुठेतरी ज्ञान होतं का? बिन गुरु होई की ज्ञान शक्य तरी आहे का? हा परमार्थाची ही खरं टॅगलाईन आहे. म्हणजे अगदी धाडसानं असं वाटतं की नामाच्याही वर हे गुरुचं मोठेपण मनावर ठसणं कुठेतरी महत्त्वाचं आहे. कारण नाम त्यांनीच दिलं आहे, त्या नामावर विश्वास बसण्यासाठी अगोदर गुरूंवर तेवढा विश्वास बसावा लागतो. गुरूंशिवाय मला ज्ञानप्राप्ती होऊच शकत नाही. माझ्या बुद्धीनं मला फक्त धोकाच दिला आणि धोकाच देत राहील. हा बुद्धीवरचा नकारात्मक विश्वास जेव्हा दृढ होत जातो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं सद्गुरूंवरचा सकारात्मक विश्वास दृढ होत जातो. जोवर बुद्धीवर दृढ विश्वास आहे, काय होतं ना, व्यवहारामध्ये जसं महाराज म्हणतातच की व्यवहाराच्या उलटच जावं लागतं परमार्थात. म्हणजे अनेकदा ही परमार्थिक वचनं महाराजांची वाचताना आम्हाला वाटतं, अरे हे काय, लहानपणापासून तर आम्ही शिकत आलो स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वास बाळगा, आणि हे इथं सगळं उलटच सुरू आहे. तो आत्मविश्वास, आत्म म्हणजे गुरु हे लक्षात आलं तर मग खऱ्या अर्थानं तो आत्मविश्वास म्हणजे गुरूंवरचा विश्वास हे कुठंतरी याच मार्गावर समजायला लागतं.
त्यामुळे परमार्थ म्हणजे खरंच समजून घेण्याचा मार्ग असं जे महाराज म्हणाले ते या अर्थानं आहे. कारण प्रत्येकच गोष्ट, इतक्या गोष्टी आहेत, म्हणजे जितक्या म्हणून आम्ही व्यवहारात कोट्स वाचतो, वेगवेगळ्या फिलॉसॉफर्सचे असोत, वेगवेगळ्या सायकॉलॉजिस्टचे असोत, अनेक जे आम्ही लहानपणापासून वाचत आलो आहे, आता तो प्रत्येक कोट, ते प्रत्येक वचन वाचल्यावर वाटतं महाराज ह्याच्याबरोबर उलट सांगतायत ना. म्हणजेच अनेकदा असं होतं. आणि त्याचं कारणच हे की व्यवहारातलं जे वचन असतं, जे बरोबर वाटतं या व्यवहारामध्ये, लोकसंग्रहामध्ये, लोकांमध्ये, पण जर आत वळायचं असेल तर मात्र त्या वचनाचा उपयोग होत नाही, किंबहुना विपरीत परिणाम होतो. जर आम्ही व्यवहारातलीच वचनं अजून वाचत राहिलो आणि त्यावर चिंतन करत राहिलो, तीच गोळा करत राहिलो, तर मग खऱ्या अर्थानं पारमार्थिक अंतरयात्रा सुरू होऊ शकत नाही. आणि म्हणून इथं सांगतायत की गुरूंशिवाय कुठं ज्ञान होतं का? आणि हेच ते ज्ञान की आम्हाला लोकव्यवहाराच्या उलटं जाऊनच परमार्थ करायचा आहे. याचा अर्थ व्यवहार सोडावा असं नव्हे, असंही महाराज म्हणतात. कारण तसंही आमचे महाराज म्हणतात की अगोदर तुम्ही मला व्यवहारात ओढता आणि मग मी व्यवहारानं वागलो म्हणून तुम्हीच मला बोल लावता, असं एक वचन आहे महाराजांचं. संत सत्पुरुषांचं आयुष्य फार कठीण असतं खऱ्या अर्थानं विचार केला, सामान्य दृष्टीनं विचार केला तर त्यांच्यासाठी काहीच कठीण नसतं. पण लोकांतामध्ये राहणारे जे संत असतात, लोकसंग्रही जे संत असतात, त्यांना हा दोन्हीचा बॅलन्स कशा अर्थानं सांभाळावा लागतो ते निस्पृहच असतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट कशाही पद्धतीनं करायला ते मागं पुढं बघत नाहीत. अगदी सामान्यातला सामान्य कष्टासाठी किंवा काही दुःख निवारणासाठी का होईना ते लोकांना आपल्याकडे बोलावतील आणि परमार्थाकडे वळवतील. त्यामुळे हे त्यांचं कंपॅशन, त्यांची ती करुणा आम्हाला समजूच शकत नाही. आम्ही मग त्याला विपरीत त्याचा अर्थ अनेकदा काढतो की हे खरंच संत आहेत का? पण ज्या वेळेला आम्हाला खऱ्या अर्थानं त्यांची महती त्यांच्याच कृपेनं कळू शकते खरोखर, म्हणून इथं सांगतायत राम कृपेशिवाय रामप्रभुताई कळू शकत नाही आणि त्याशिवाय विश्वास दृढ होत नाही. कारण पुढे सांगतायत गुरुशिवाय कुठं ज्ञान होतं का? आणि वैराग्याशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. महाराजांच्या एका प्रवचनात, नुकतंच फेब्रुवारीचं कुठलं तरी प्रवचन आहे, त्याच्यामध्ये महाराज म्हणतात की जोवर तयारी नाही तोवर गुरु करूच नाही, असं एक वाक्य आहे या अर्थाचं. म्हणजे ज्या वेळेला तुमचं ध्येय निश्चित होतं की आता मला परमार्थच करायचा आहे, त्याच वेळेला गुरु करावा. म्हणजे गुरु करावा म्हणजे खरं गुरुच आमच्याजवळ येत असतात, आम्ही गुरु करू शकत नाही आमच्या बुद्धीनं. पण तरीसुद्धा म्हणजे गुरूंचा शोध मला घ्यायचा आहे, आता परमार्थ मार्गात वाटचाल करायची, हे खऱ्या अर्थानं मनात वाटतंय का हे तपासून बघावं आणि मग ते करावं, असं महाराजांचं एक वचन आहे. कारण इथं काय सांगतायत, वैराग्याशिवाय ते ज्ञान मिळू शकत नाही. म्हणजे गुरूंना जे आम्हाला ज्ञान द्यायचं आहे ते अंगात थोडं तरी वैराग्य असलं पाहिजे, निवृत्ती पथावरून चालण्याची थोडी तरी इच्छा असली पाहिजे. अजून पूर्ण प्रवृत्ती मार्ग गेलेला नाही, कारण साधक दशेमध्ये अजून प्रवेश झालेला नाही. मुमुक्षुत्वाच्या द्वारावर आम्ही कुठेतरी उभे असतो, अलीकडे पलीकडे. त्यामुळे त्या द्वारावर असताना सुद्धा आतमध्ये कुठेतरी आता निवृत्त मनानं व्हावं यातून, असं वाटल्याशिवाय, वैराग्य आल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही सांगतायत. आणि म्हणून पुढे म्हणतायत याचप्रमाणे वेद आणि पुराणही विचारतात, श्रीहरींच्या भक्तीशिवाय सुख मिळू शकेल का? सुख की लहीय हरी भगती बिनू. शक्य तरी आहे का? भक्तीशिवाय सुख नाही. आणि हे कळणं, हे कळलं एकदा की मग मार्ग प्रशस्त झाला, मग काही करायचं उरतच नाही. तो भक्त त्या भक्तीमध्येच न्हावून निघतो. त्याला इतर काही ज्ञानप्राप्ती करायचे, वैराग्य मिळवायचे, अजून कसले अनुभव मिळवायचे, कसली सिद्धी मिळवायचे, कशाचं भानच राहू शकत नाही. त्या भक्तीमध्ये जो स्वतःला विसरला त्याचं काम झालं म्हणतात महाराज. म्हणजेच त्याच्या हृदयामध्ये नाम स्थिर झालं म्हणतात महाराज.
त्या अर्थानं इथं सांगतायत की श्रीहरींच्या भक्तीशिवाय सुख मिळू शकेल का. को विश्राम की पावतात सहज संतोष बिनु, चलै की जल बिनु नाव कोटी जतन पची पची मरिय. हे तात आणि स्वाभाविक आनंदाशिवाय कुणाला तरी शांती मिळू शकेल का. म्हणजे भक्तीशिवाय आनंद मिळू शकणार नाही आणि आनंद मिळाल्याशिवाय शांती मिळू शकत नाही. कोट्यवधी उपाय करून आणि कितीही प्रयत्न करून धडपड केली तरी कधीतरी पाण्याशिवाय नौका चालू शकते का असं विचारतायत. म्हणजे भक्तीशिवाय आनंद, शांती, समाधान मिळूच शकत नाही असं भक्तोत्तम काकभूषुंडी सांगतायत. पुढे म्हणाले, बिनु संतोषन कामन साही, काम अछत सुख सपने हो नाही. राम भजन बिनु मिटहि न कामा, थल विहीन तरु कबहु की जामा. बिनु विज्ञान की समता आवई, को अवकाश की नभ बिनु पावई. श्रद्धा बिना धर्म नहीं होई, बिनु मही गंध की पावई कोई. बिनु तप तेज की कर विस्तारा, जल बिनु रस की होई संसारा. सील की मिल बिनु बुध सेवकाई, जिमि बिनु तेजन रूप गोसाई. निज सुख बिनु मन होई किथीरा, परस की होई बिहीन समीरा. कवनियु सिद्धि की बिनु विश्वासा, बिनु हरि भजनन भव भय नासा. बिनु विश्वास भगति नहीं, तेहि बिनु द्रवहि न रामु. राम कृपा बिनु सपने हूँ, जीवन लह विश्रामु. अस विचारी मति धीर तजी, कुतर्क संशय सकल. भजहु राम रघुबीर, करुणा कर सुंदर सुखद. काकभूषुंडी सांगतायत की संतोष मिळू शकत नाही सांगितलं प्रभुभजनाशिवाय, आणि त्याशिवाय शांती मिळू शकत नाही, आणि असा संतोष मिळाल्याशिवाय कामनेचा नाश होत नाही. पहा म्हणजे भक्तीचा आलेख कसा मांडताना दिसत आहेत काकभूषुंडी. एकाला एक जसा एक आलेख म्हणजे कसं की याच्यावर हे अवलंबून आहे, त्याच्यावर हे आधीचा अवलंबून आहे. म्हणजे अगोदर जसं सांगितलं की गुरुशिवाय ज्ञान होत नाही, वैराग्याशिवाय ज्ञान मिळत नाही, भक्तीशिवाय सुख मिळत नाही, आणि सुखाशिवाय शांती मिळत नाही. सुख म्हणजे आनंद, पारमार्थिक सुख, आनंद. त्या संतोषाशिवाय शांती मिळत नाही, आणि संतोषाशिवाय सांगितलं कामनेचा नाश होत नाही. महाराजांचं खूप सुंदर वचन आहे यावरच की समाधान असेल तर थोडंसंच खाणं पुरतं, नाही का. म्हणजे भूक लागत नाही ह्याला दोन कारणं असतात. एक तर व्यग्रता असते की नको मला जेवण, अशी व्यग्रता असते, आणि दुसरं कारण समाधानानं पोट भरलेलं असलं की कमी जेवण पुरतं, असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि हे भजनाला खूप सहाय्यक आहे, नामस्मरणाला. सर्व संत आम्हाला सांगतात की समाधानपूर्वक स्वस्थ चित्तानं नामस्मरण होणं याला फार फार महत्त्व आहे. ते एकतर लवकर आम्ही आतल्या त्या निजस्वरूपापर्यंत पोहोचतो, गुरुस्वरूपापर्यंत पोहोचतो, आणि दुसरं म्हणजे त्या व्यग्रता नसलेल्या नामस्मरणानं प्रत्येक नामागणिक संतोष मिळतो, ज्यानं कामनेचा नाश होतो. आणि असं नाम आमचे महाराज म्हणतात बेंबीपासून येतं. कारण महाराजांचं खूप म्हणजे इतकं सोप्या भाषेत सांगितलं आहे, पण त्या जागी काय आहे तर आजच्या ज्या सो कॉल्ड पारमार्थिक सायंटिफिक भाषेमध्ये ज्याला मणिपूर चक्र म्हटलं जातं ना, सप्तचक्रामध्ये बेंबीच्या ठिकाणी इथे मणिपूर चक्र असतं. आणि आमच्या महाराजांचं म्हणणं
की त्या जागी सर्व वासना असतात. मनुष्याची वासना ज्या स्थानापासून त्याच्या लौकिक आईला जोडलेलं असतं, नाही का, नाळ जी आपण म्हणतो जन्मनाळ, ती बेंबीला जोडलेली असते आणि त्यामुळे तिथं त्या सर्व वासनांचा साठा असतो. त्यामुळे संतोषानं घेतलेलं जे नाम असतं ते त्या बेंबीपासून निघतं आणि म्हणून मग त्या ठिकाणच्या सर्व वासनांचा नाश होतो त्या नामाच्या शक्तीनं. काय सुंदर आहे पहा. म्हणजे ना, हे परमार्थ म्हणजे काही येरागबाळ्याचं कामच नाही. इट इज व्हेरी सायंटिफिक. म्हणजे जर आपण त्यामध्ये जायचं कारण नसतं, कारण मग त्यातला आनंद गमावतो आपण विनाकारण चिकित्सा करून. पण अक्षरशः म्हणजे शास्त्रदृष्ट्या सुद्धा अतिशय लॉजिकल असा हा परमार्थ मार्ग आहे महाराजांनी दिलेला. त्यामुळे इथे सांगतायत की कामना संतोषाशिवाय नष्ट होत नाहीत, कामना असताना स्वप्नातही सुख मिळत नाही, आणि राम भजन बिनु मिटही न कामा, जे आपण म्हटलं श्रीरामांच्या नामस्मरणाशिवाय कामना नष्ट होऊच शकत नाही. जमिनीशिवाय कुठंतरी झाड उगू शकतं का, असं विचारतायत. पुढे म्हणतायत तत्त्वज्ञानाशिवाय समभाव येऊ शकतो का. बरं का, तत्त्वज्ञान म्हणजे सर्व एकरूपच आहे. आत्मरूपानं सर्व एक आहेत. झाडं, पशुपक्षी, कृमी, कीटक, मनुष्य, सबंध विश्व हे एकरूप आहे. ह्या तत्त्वज्ञानाचा प्रकाश अंतरंगात झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं समभाव येऊ शकत नाही, नाही का. ते सांगतायत. ही उदाहरणं दिली आहेत केवळ हे समजवायला की श्रीराम भजनाशिवाय काही नाही. पुढे म्हणाले आकाशाशिवाय कुठेतरी पोकळी असू शकते का, म्हणजे रिकामी जागा, व्हॅक्यूम असू शकते का. श्रद्धेशिवाय धर्माचं आचरण होऊ शकेल का. पृथ्वी तत्वाशिवाय कुणाला तरी गंध मिळू शकतो का. सुगंध जो असतो तो पृथ्वी तत्वापासून येतो, त्यामुळे त्याशिवाय तो गंध मिळू शकत नाही. तपश्चर्येशिवाय तेज येऊ शकतं का. जलतत्वाशिवाय जगात रस असू शकतो का. पंडितजनांच्या, विद्वज्जनांच्या सेवेशिवाय सदाचार वृत्ती मिळू शकते का. हे गोसाई, तेज तत्वाशिवाय रूप कधीच मिळत नसतं. ज्याच्यातून काय येतं ते सांगितलं यामध्ये फक्त. आणि पुढे म्हणतायत आत्मानंदाशिवाय मन स्थिर होऊ शकतं का. निज सुख बिनु मन होई की थिरा. फार सुंदर आहे पहा. आत्मानंद, स्वानंद हा हुकमी झाला पाहिजे म्हणतात आमचे महाराज. आणि तो केवळ आणि केवळ नामस्मरणानंच होऊ शकतो, जे नाम सद्गुरू प्रदत्त असतं. त्यामुळे हा आत्मानंद आणि वर त्यांनी जो सांगितला तो संतोष हे एकरूप आहेत. त्यामुळे तो मिळाल्याशिवाय मन स्थिर होऊ शकत नाही, जसं वायुतत्वाशिवाय स्पर्श होऊ शकत नाही. आणि विश्वासाशिवाय कोणतीही सिद्धी येऊ शकते का, असं विचारत आहेत. सर्व काही विश्वासावर अवलंबून आहे. तुम्ही मनानं घेतलं की यानं सिद्धी मिळणार तर ती मिळणारच, आणि त्यामध्ये शंका आली सिद्धी का मिळत नाही. अनेक संत सांगतात कोणतीही गोष्ट परमार्थ मार्गामध्ये अगदी सिद्धींसारखी साधी गोष्ट असली तरीसुद्धा ती मिळू शकत नाही जर विश्वास नसेल, आणि जर विश्वास असेल तर कधी ना कधी ती सिद्धी प्राप्त होतेच, असं इथे सांगतायत. अशाच प्रकारे सांगतायत बिनु हरी भजन न भव भयनासा. श्रीहरींच्या भजनाशिवाय, नामस्मरणाशिवाय जन्म मृत्यूच्या भयाचा नाश कदापि होणं शक्य नाही. पण म्हणतायत बिनु विश्वास भगती नाही. विश्वासाशिवाय भक्ती येत नाही. तेही बिनु द्रवहीन राम. भक्तीशिवाय श्रीराम द्रवत नाहीत म्हटले. काय सुंदर पहा. केवळ भक्तीनंच मी द्रवतो सांगितलंच श्रीरामांनी आपल्या निज सिद्धांतामध्ये. आणि म्हणतायत श्रीरामांच्या कृपेशिवाय जीवाला स्वप्नातही शांतता लाभत नाही. त्यामुळे हे धीर बुद्धी गरुडा, असा विचार कर, सबंध कुतर्क संशय सोडून दे, आणि करुणासागर आणि सुंदर असं सुख देणाऱ्या श्रीरामांचंच भजन कर. काकभुशुंडी हे भक्तोत्तम आहेत. त्यामुळे कितीही श्रीराम महिमा वर्णन केला तरी तो संपू शकत नाही. महिमा तोच जो संपू शकत नाही. म्हणून आमचे महाराज एके ठिकाणी म्हणतात बरं का, की ज्यानं माझी स्तुती केली त्यालाही मी कळलो नाही, आणि ज्यानं माझी निंदा केली त्याला तर मी कळलोच नाही,
नाही का. पण स्तुती केली त्यालाही मी कळलो नाही म्हणजे काय, तर थोडीशी स्तुती केली आणि झाली, संपली महाराजांची स्तुती असं वाटत असेल तर ती स्तुतीच नव्हे. संपू शकते का? जो अनंत आहे त्याचं कौतुक कधीतरी शांत असू शकतं का? त्याचं कौतुक अनंतच असणार. म्हणूनच म्हटलं जातं, महाराज म्हणायचे की एकदा गुरु प्रेम आलं की एकतर तो अखंड गुरूंबद्दलच बोलत राहील, नाहीतर बोलणंच बंद होईल. म्हणजे त्यांचा मोठेपणा, त्यांचं ते व्यापकत्व एकदा अनुभूतीमध्ये आलं की मग आपली शांतता जाणवून तो बोलायचा बंद होईल, त्यानं अभिभूत होऊन, किंवा त्याला चैनच पडणार नाही गुरूंबद्दल बोलल्याशिवाय. त्याला भक्त म्हणतात. त्यामुळे सांगतायत की इथे काकभुशुंडी थांबूच शकत नाही आहेत. श्रीरामांचं वर्णन करताना अनेकदा म्हणतात की हे बघ, आता मी माझ्या मतीनुसार तुला सांगितलं, आणि म्हणजे असं वाटतं की आता संपलं, वर्णन झालं श्रीरामांचं, आणि पुन्हा पुढे वर्णन चालू करतात. असे हे काकभुशुंडी आहेत. म्हणून ते भक्तोत्तम, म्हणून श्रीराम म्हणतात काकभुशुंडी मला जाणतात. त्याच धर्तीवर आता सांगतायत काकभुशुंडी. म्हणाले, निजमती सरिस नाथ मैं गाई, प्रभु प्रताप महिमा खगराई, कहीं उन कछु करी जुगुति विशेषी, यह सब मैं निज नयन नि देखी, महिमा नाम रूप गुण गाथा, सकल अमित अनंत रघुनाथा, निज निज मति मुनि हरि गुण गावहि, निगम शेष शिव पारन पावहि, तुम्हि आदि खगम सक प्रजंता, नभ उड़ाहि नहीं पावहि अंता, तिमि रघुपति महिमा वगाहा, तात कबहु कहु पावकी थाहा, राम काम सत कोटि सुभगतन, दुर्गा कोटि अमित अरिमर्दन, सक्र कोटि सत सरिस बिलासा, नभ सत कोटि अमित अवकासा, मरुत कोटि सत विपुल बल, रवि सत कोटि प्रकाश, शशि सत कोटि सुशीतल, समन सकल भव त्रास, काल कोटि सत सरिस अति, दुस्तर दुर्ग दुरंत, धूम केतु सत कोटि सम, दुराधरश भगवंत, प्रभु अगाध सत कोटि पताला, समन कोटि सत सरिस कराला, तीरथ अमित कोटि सम पावन, नाम अखिल अघ पुगन सावन, हिमगिरि कोटि अचल रघुवीरा, सिंधु कोटि सत सम गंभीरा, कामधेनु सत कोटि समाना, सकल कामदायक भगवाना, शारद कोटि अमित चतुराई, विधि सत कोटि सृष्टि निपुनाई, विष्णु कोटि सम पालन करता, रुद्र कोटि सत सम संघरता, धनद कोटि सत सम भग धनवाना, माया कोटि प्रपंच निधाना, भार धरन सत कोटि अहिसा, निरवधि निरुपम प्रभु जगदीसा,
निरुपम मन उपमा आन राम समान राम निगम कहै जिमि कोटि सतख द्योत समरबि कहत अति लघुताल है एहि भांति निज निज मति बिलास मुनि सहरि बखानहि प्रभु भाव गाहक अति कृपाल सप्रेम सुनि सुख मानहि। राम अमित गुण सागर ठाह कि पावई कोई संतन सन जस किछु सुनियो तुम्हि सुनायऊ सोई। भाव बस्य भगवान सुख निधान करुणा भवन तजि ममता मद मान भजिय सदा सीतारवन। जसं म्हटलं, भुशुंडींना काही केल्या आपल्या जिव्हेला थांबवता येत नाही आहे. श्रीराम स्मरणानी वाहून दुथडी भरून वाहतीये जिव्हा त्यांच्या लीला चरित्राचं गायन करते. म्हटलंच शिवभगवानांनी की तिथं त्या डोंगरावर पर्वतावर निरंतर रामकथा गातात काकभुशुंडी. त्याच तसंच इथे सांगतायत की मी माझ्या बुद्धीनुसार तुला हे गरुडा प्रभूंचा प्रताप आणि महिमा सांगितला, त्याचं गायन केलं. मी यामध्ये कोणतीही गोष्ट अतिशयोक्तीने सांगितलेली नाही. पहा बरं, काय म्हणायचं, ऑथॉरिटिव्ह ज्याला आपण म्हणतो ना, की ऑथॉरिटीने सांगतायत की मी बघितलंय स्वतः. सबन मैं निज नयननी देखी, मी हे सर्व स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ते सांगतोय. कोणतीही गोष्ट कहेऊ न कछु करी जुगुतु बिसेशी, कोणतीही गोष्ट अतिशयोक्तीनं सांगितलेली नाही मी. भक्तांना सहनच होत नाही. प्रभू महिमा असो, सद्गुरू महिमा असो, त्या लीलेमध्ये जसं भाऊसाहेब म्हणायचे की महाराजांना काय अशक्य आहे ते भिंतीतूनही बोलतील. आता ही अतिशयोक्ती वाटते ना, पण ती अतिशयोक्ती नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असते भक्तासाठी. याला विश्वास म्हणतात. आणि मग कोणत्याही मुखातून महाराज कसे आम्हाला विविध प्रसंगी उपदेश करत असतात, आम्हाला समजावत असतात, हे लक्षात यायला लागतं. त्यामुळे म्हणूनच अगोदरच काकभुशुंडी म्हणाले की विश्वास असेल तर भक्ती होईल. म्हणजे अगोदर विश्वास आहे ना तुझा हे विचारलं गरुडाला, आणि मग सांगितलं की मी अतिशयोक्ती करत नाही आहे बरं, डोळ्यांनी बघितलेलं सांगतोय. त्यामुळे पुढे म्हणतायत रघुनाथांचा माझ्या महिमा, नाम, रूप, गुण हे सर्व अपार आणि अनंत आहेत. श्रीराम स्वतःही अनंत आहेत. आपापल्या बुद्धीनुसार मुनिगण हरिगुण गात असतात. वेद, शेष आणि शिव यांना सुद्धा त्यांचा थांग लागत नाही. तुझ्यापासून हे गरुडा लहान कीटकापर्यंत अनंत लहान मोठे जीव आहेत या सृष्टीमध्ये, पण अवकाशामध्ये, पण त्या अवकाशाचा, आकाशाचा थांग लागतो का? त्याचप्रमाणे हे तात रघुनाथांचा महिमासुद्धा असाच अथांग आहे, त्याचा थांग लागू शकत नाही. कारण श्रीरामांचं स्वरूप, आता पहा बरं, अगोदरच सांगितलंय बरं काकभुशुंडीनी की अतिशयोक्ती नाही. त्यामुळे म्हणतायत अब्जवधी कामदेवान समान सुंदर आहेत माझे रामप्रभू, अनंत कोटी दुर्गेच्या समान, दुर्गादेवीच्या समान शत्रू संहारक आहेत. अब्जावधी इंद्रांसमान त्यांचं ऐश्वर्य आहे, आणि अब्जावधी आकाशांसारखं त्यांच्यामध्येच अनंत अवकाश आहे. काकभुशुंडींना दर्शनच दिलं ना प्रभूंनी. बालक रामामध्ये शिरून काकभुशुंडींनी अनंत ब्रह्मांड श्रीरामांच्या पोटामध्ये बघितली, नाही का? जसं कृष्णावतारामध्ये आमच्या यशोदामाईला घाबरवून सोडलं श्रीकृष्णानं आणि आपल्या तोंडामध्ये सबंध ब्रह्मांड दाखवलं. ती बिचारी माय म्हणते मी समजतीये माती खाल्ली आणि ह्यानी तर संबंध ब्रह्मांडच खाल्लंय की. तसं इथे
श्रीरामांच्या मध्येच अनंत अवकाश आहे असं काकभूषुंडी सांगतायत. अब्जवधी वायू समान त्यांच्यामध्ये बळ आहे, अब्जावधी सूर्यांसमान त्यांचा प्रकाश आहे, अब्जावधी चंद्रासमान ते शीतल आहेत आणि संसारातल्या सर्व भयांचा नाश करणारे आहेत. तुम रक्षक काहू कोडरना असे आहेत. अब्जवधी कालाप्रमाणे दुस्तर दुर्गम दुरंत आहेत असे माझे भगवान श्रीराम. अब्जवधी अग्नींप्रमाणे प्रबल आहेत, अब्जावधी पाताळांसमान अथांग त्यांचा महिमा आहे, अब्जावधी यमराजांप्रमाणे भयानक सुद्धा आहेत. विश्वरूप भगवंतांचं इथे सांगतायत काकभूषुंडी. अनंत कोटी तीर्थांसमान पवित्र करणारे आहेत. त्यांचं नाम नाम अखिल अघ पूग नसावन. त्यांचं नाम सबंध पाप समूहांचा नाश करायला समर्थ आहे असे माझे श्रीराम. कोट्यवधी हिमालयांसमान अचल आहेत, अब्जवधी समुद्रांसमान खोल आहेत, अब्जवधी कामधेनूंसमान सर्व कामना पूर्ण करणारे आहेत. अनंत कोटी सरस्वतींचं चातुर्य त्यांच्यामध्ये आहे, अब्जवधी ब्रह्मदेवांसमान सृष्टीरचनेचं कौशल्य आहे, कोट्यवधी विष्णूंसमान पालन करणारे आहेत आणि अब्जवधी रुद्रांसमान संहार करणारे आहेत. अनंत कुबेरांसमान धनवान आहेत आणि कोट्यवधी मायांच्या समान सृष्टींचे खजिनेही माझे श्रीरामच आहेत. भार उचलण्यामध्ये अब्जावधी शेषांसमान आहेत. अजून काय सांगू मी गरुडा तुला. माझे जगदीश्वर प्रभू श्रीराम या सर्व गोष्टींमध्ये सीमारहित आणि उपमारहित असे आहेत. निरवधी निरुपम प्रभू जगदीसा. त्यांना दुसरी कोणतीही उपमाच नाही. जसं समर्थांचं झालं ना की गुरूंना अनंत उपमा दिल्या की असं आहे का, असं असू शकतं का, तसं असू शकतं का, आणि मग म्हणाले की शक्यच नाही, आता सद्गुरू वर्णवेना. तशीच अवस्था इथे काकभूषुंडींची झाली आहे की त्यांना दुसरी कोणती उपमा देताच येत नाही. श्रीरामांसमान श्रीरामच आहेत. निरुपम न उपमा आन राम समान रामो निगम कही असंच वेद म्हणतात. ज्याप्रमाणे म्हणतायत अब्जवधी काजव्यांसमान म्हटल्यानं सूर्याची प्रशंसा होऊ शकते का? नाही ना, उलट त्याला क्षुद्रता प्राप्त होते, त्याची निंदा होते. त्याप्रमाणे म्हणतायत आपापल्या बुद्धीच्या विकासाप्रमाणे मुनीश्वर श्रीहरींचं वर्णन करतात. पण म्हणजेच काय, जसं आपण अनेकदा पाहिलं आहे पहा, सर्व उपमा ज्या दिल्या जातात प्रभूंबद्दल असो, प्रभूंच्या भक्तीबद्दल असो, जसं म्हटलं जातं की लोभ्याचं जसं धनावर प्रेम असतं तशी भक्ती असावी. पण जे संतश्रेष्ठ असतात ते म्हणतात लोभ्याचं धनावरचं प्रेम आणि श्रीहरींच्या भक्तीवरचं प्रेम ह्याची तुलना तरी होऊ शकते का? पण आमच्यासारख्या पामरांना जे या धनासाठीच आयुष्य जगतायत त्यांना कळलं पाहिजे ना, म्हणून संत कृपा करून आम्हाला अशा उपमांद्वारे समजवायचा प्रयत्न करतात. पण काकभूषुंडी आहेत ते, त्यामुळे ते मात्र म्हणतायत पहा इथे की अशा उपमा दिल्यानं प्रभूंचा कुठेतरी आम्ही अवमान करतोय का? नाही का? अगदी स्वाभाविक आहे ना भक्ताला असं वाटणं. जसं समर्थ म्हणाले की समुद्रासारखे अथांग आहेत सद्गुरू, पण समुद्र तर खारट असतो आणि सद्गुरून इतका गोडवा आहे कशामध्ये, कुणामध्ये? शक्य तरी आहे का? असं प्रत्येक उपमेच्या बाबतीत त्याचं तोकडेपण जिथं लक्षात येतं तिथं वाणी विराम पावते आणि तेच ते स्थान असतं ज्या स्थानी नतमस्तक व्हावं आणि अखंड आश्रय प्राप्त करावा. हीच एकमेव इच्छा हृदयाशी धरून खरं परमार्थिनी मार्ग आक्रमावा असं संत सांगतात. त्यामुळे इथे सांगतायत बुद्धीच्या प्रमाणे श्रीहरींचं वर्णन करतात, पण होतं काय आहे म्हणतात, माझे प्रभू मात्र भावग्राहक आहेत. म्हणजे भाव मात्र ग्रहण करणारे आहेत आणि अत्यंत कृपाळू आहेत. जसं महाराज म्हणाले स्तुती करणाऱ्यांना मी कळलो नाही हे महाराजांना माहीत आहे, श्रीहरींना माहीत आहे, पण तरीसुद्धा
माझी माणसं, केवढा अभिमान होता श्री महाराजांना, किती अभिमान आहे, माझा माणूस आहे तो म्हणायचे. तसं इथे श्रीराम भक्ताचा भाव ग्रहण करणारे आहेत. जरी ती उपमा सूट होत नाही तरीसुद्धा त्याच्या प्रेमानंच तिने ती दिली ना उपमा, मग तो मला प्रिय आहे. अशा अर्थानं भावग्राही आहेत आणि अत्यंत कृपाळू आहेत. भक्त त्यांचं वर्णन प्रेमानं ऐकून त्यात सुख मानतात. सप्रेम सुनी सुख माने, भक्तांनी केलेलं त्यांचं वर्णन ऐकून प्रभू सुख मानतात त्यामध्ये सुद्धा. आणि असे माझे श्रीराम अपार गुणांचे समुद्र आहेत, ज्यांचा थांग लागू शकत नाही. पण संतांकडून मी त्यांच्याबद्दल ऐकलं होतं ते मी तुला सांगितलं बरं का. कसं म्हणजे लीनता जी असते संतांची कोणतीही गोष्ट सांगताना, अगोदर त्यामध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. जसं म्हटलं अथॉरिटिव्हनेस पण असतो आणि ती लीनतासुद्धा असते. त्यामुळे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ज्याच्यामध्ये असतं तो खरा भक्त. फार सुंदर, म्हणजे इट इज वन ऑफ द रेअरेस्ट कॉम्बिनेशन्स असं म्हणता येईल. की अगोदर म्हणाले मी अतिशयोक्ती करत नाही बरं, मी जे डोळ्यांनी बघितलंय ते सांगतोय. आणि इथे म्हणतायत संतांकडून मी जे ऐकलं ते तुला सांगतोय, कारण मी काय त्यांचं वर्णन करणार. अशी ही गंमत आहे भक्तीची. आणि म्हणून भक्तीशिवाय सुख नाही. हे कॉन्ट्रॅडिक्टरी मूड्स जे असतात भक्तीचे त्यामध्येच सुख असतं आणि ते इन्स्टंट असतं. ज्ञानमार्गामध्ये योग मार्गामध्ये इन्स्टंटली काहीच मिळत नसतं. भक्तीचं सुख मात्र इन्स्टंट असतं. त्यामुळे आजच्या इन्स्टंटच्या जमान्यात म्हणूनच खरं भक्ती खूप लवकर फलीभूत होते, ह्याचं कारण हेही असावं नाही का. त्यामुळे पुढे काकभूषुंडी म्हणतायत, असे सुखाचे भांडार आहेत माझे, करुणाधाम प्रभू आहेत, ते केवळ प्रेमभावाच्या अधीन असतात. म्हणून तजी ममता मदमान भजिय सदा सीतारवन. ममता मद आणि मान सोड आणि नेहमी माझ्या जानकीनाथांचंच भजन कर. भजन केलं पाहिजे असं सांगतात. अशा रीतीनं गरुडाला सांगून काकभूषुंडींनी आता गरुडाकडून काय येतं आहे हे बघतायत. आणि गरुडांना इतका आनंद झाला आहे, त्यांचा संशय तर त्या पर्वताला पोहोचल्यावरच नष्ट झाला होता. पण केवळ संशय नष्ट झाला म्हणून आनंद मिळत नाही. त्यामुळे संशय नष्ट झाल्यानंतर प्रभू चरित्र, प्रभू लीला, त्यांचं गुणवर्णन ऐकून आता खऱ्या अर्थानं ते आनंदाचे धनी झालेत गरुड. आणि त्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न काकभूषुंडींना गरुड विचारणार आहेत. तो प्रश्न कोणता? काकभूषुंडींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचा तो प्रश्न आहे. आणि तो इतका महत्त्वाचा आहे, त्यातून अनेक गोष्टी साधनदृष्टीनं आम्हाला घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे तो प्रश्न कोणता आणि त्याचं उत्तर काकभूषुंडी कसं देतात हे तुलसीदास आम्हाला पुढच्या भागात सांगतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.